नाही. आपण हे बघचा. नमस्कार मित्रांनो, मी श्रीरंजन भावे. तुम्हाला सगळ्यांना भावे आंबेवाले म्हणून नाव माझं फेमस असेल किंवा प्युअर वॉटर प्रोजेक्ट्स अँड कन्सल्टंट्स या नावाखाली आपण वॉटर प्युरिफिकेशन आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटची कामं करतो. आज मी तुम्हाला एक वेगळ्या विषयावरती माहिती देणार आहे. ती माहिती अशी आहे की आपण नेहमीच या बाटल्या ज्या असतात या पाण्याची बाटली पिऊन झाल्यानंतर टाकत असतो, परंतु आज आमच्या या छोट्या मित्रांनी काय काम केलेलं आहे ते मी आज तुम्हाला सांगतो. आपण आंब्याचा व्यापार करताना आणि पाण्याचा व्यापार करताना या दोन्हीमध्ये एक समन्वय साधून जास्तीत जास्त पर्यावरण पोषक आपल्याला काम कसं करता येईल हे करण्यासाठी आपण काय केलं आहे, तर या बाटल्यांमध्ये आपण आंब्याच्या कोळी लावून अशा पद्धतीचं झाड तयार करून घेतो आहे आणि ते आपण व्यवस्थित लोकांना देऊ शकतो किंवा ठिकठिकाणी आपण लावू पण शकतो. आता हे काम करण्यासाठी आपल्याला काय गरज आहे, तर आपल्याला अशा फुकट गेलेल्या बाटल्या ज्या आपण टाकून देतो तर ते लागणार आहे. एक काटानंतर लागणार आहे की ज्याला इकडे आपल्याला भोकं पाडून त्याला मुळं येण्यासाठी किंवा पाणी शिरपण्यासाठी मदत करता येते. एक कटर पाहिजे. बाटली पूर्ण कापायची नाही आहे, तर बाटली फक्त अर्धवट कापायची की जेणेकरून हे पण टाकायची गरज नाही पडत आणि याचं जे झाकण असतं तर ते काढून आपल्याला ओपन करून ती बाटली अशीच्या अशी ठेवता येते. हे झाल्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, तर थोडीशी माती लागणार आहे. ही जी माती असते तर ती थोडीशी लागणार आहे. ही आपण ह्याच्यामध्ये थोडीशी भरायची आहे. त्याच्यानंतर साधारणपणे आपल्याला जे गोमय लागतं किंवा गांडूळ खत लागतं तर ते थोडंसं टाकायचं आहे असेल तर, नाहीतर त्याची काही गरज नाही. आणि ते झाल्यानंतर आपणच खाल्लेल्या ज्या कोळी आहेत आंब्याच्या, तर त्याची एक कोय फक्त याच्यामध्ये सोडून ठेवायची आणि त्याच्यावरती परत माती टाकून त्याच्यावरती थोडंसं पाणी माती पूर्ण भरायची इथपर्यंत की ती बाटली व्यवस्थित उभी राहिली पाहिजे आणि पडली नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हलकंसं नंतर पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीचं आपण वृक्षारोपण करून पर्यावरणासाठी मदत करू शकतो. तसंच आपल्याला पाऊस जास्त पडण्यासाठी झाडं लावणं हे खूप गरजेचं असतं आणि पाऊस जर का जास्त पडत असेल, झाडं जर का चांगली वाढत असतील तर आपल्याला आत्ता जो उन्हाळा सहन करायला लागतो आहे ते कमी करण्यासाठी आपण सर्वच जण मदत करू शकतो. या आंब्यांच्या सीझनमध्ये प्रत्येकाने कमीत कमी एक आंबा तरी खाल्लेला असेल, त्याची एक कोय वाचवा. प्रत्येकाने एक बाटली तरी पाण्याची प्यायलेली असेल तर ती एक बाटली कट करून अशा पद्धतीचं जर का आपण वृक्षारोपण अगदी तुमच्या सोसायटीमध्ये एक जरी झाड लावलं तरी आपल्याकडे 140 कोटी लोक आहेत. 140 कोटी लोकांमध्ये प्रत्येकाने एक झाड जरी लावलं तरी 140 कोटी झाडं उभं करायला, आपल्याला जंगल उभं करायला, पर्यावरणाची पूरक मदत करायला आपण नक्कीच हातभार लावू शकतो. ही काम जे आहे हे जरी छोटंसं दिसलं तरी जर का प्रत्येकाने मनावर घेतलं तर हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी माझा नंबर देतो आहे. जर का कोणाला याच्या अशा टाईपच्या बाटल्या तयार केलेल्या हव्या असतील तर तुम्ही मला जरूर संपर्क करा. माझा नंबर आहे 9820500294. थँक्यू. याचबरोबर एक संदेश महत्त्वाचा द्यायचा होता. झाडे लावा, झाडे जगवा. आपण आज इकडे बघा ह्या अशा पद्धतीच्या बाटल्या तयार केलेल्या आहेत. अशा आमच्याकडे रेग्युलर आम्ही बाटल्या तयार करून ठेवत असतो की जेणेकरून आपल्याला त्या लोकांना फुकटमध्ये वाटता येतात आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी तुमच्या घरी पण हे करू शकता. तुमच्याकडे जर का कोळी असतील तर त्या आम्हाला द्या, आम्ही इकडे तयार करू. धन्यवाद. माझं नाव सरा, मी तिसरीत. माझे नाव अस्मिता रवी सिसागर. माझ्या शाळेचे नाव संस्कार प्राथमिक स्कूल 3rd स्टँडर्ड. आम्ही बाळाकाकांनी सांगितल्याप्रमाणे ह्या बॉटल्समध्ये आंब्याच्या कोळी लावलेल्या आहेत. झाडे लावा, झाडे जगवा. नमस्कार, माझं नाव श्रीरंजन भावे. गेले अनेक वर्ष आम्ही भावे आंबेवाले या नावाने हापूस आंब्यांचा व्यवसाय करत आहोत.
तसंच माझं वॉटर प्युरिफिकेशनसाठी काम चालतं. त्याच्यामध्ये प्युअर वॉटर प्रोजेक्ट्स अँड कन्सल्टंट या नावाने आपण व्यवसाय करत आहोत. सो पाणी तर वाचवायचंच आहे आणि झाडं पण आपल्याला जगवायची आहेत. या दोघांचा समन्वय साधून आज तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट मी शेअर करत आहे. हे काय आहे तर ते आपण नॉर्मली हे पाण्याच्या बाटल्या ज्या असतात तर त्या पाणी पिऊन आपण टाकत जातो. ही जर का एक बाटली ठेवली, याला कट केला, त्याच्यामध्ये माती घातली आणि आपण जो आंबा खाल्लेला आहे तर त्याची एक पोळी ठेवून याच्यामध्ये परत माती घालून जर का आपण वरचं झाकण काढून टाकायचं, याला थोडंसं फोकनी बोकं पाडायची आणि या पद्धतीचं जर का आपण एक कोय जरी लावली तरी ही कोय लावल्यानंतर या पद्धतीचं एक रोप आपण तयार करू शकतो आणि ते थोडंसं मोठं झाल्यानंतर अशा पद्धतीचं दिसतं. हे तुम्हाला कोणालाही गिफ्ट म्हणून द्यायला पण खूप इझी पडतं आणि याच्यामुळे काय होतं तर आपल्याला बाटल्या पण फेकायच्या वाचतात आणि आपण जास्तीत जास्त झाडं पण लावू शकतो. हे काम करण्याकरता आपल्याला मदत जी केलेली आहे तर ती आमची छोटी मैत्रीण आहे. तुझं नाव सांग. अस्मिता. अस्मिता. आणि दुसरी आमची छोटी मैत्रीण आहे स्वरा. या दोघींनी आपल्याला मदत केलेली आहे. या सगळ्यांनी मिळून जवळपास 100 झाडं लावलेली आहेत. असंच आपण आपल्या मुलांना आपण उद्युक्त करू शकतो. आपण स्वतः प्रोत्साहन घेऊन जास्तीत जास्त झाडं लावायचा प्रयत्न करूया, पर्यावरण वाचूया. झाडं मोठी झाली तर पाऊस पण चांगला पडेल, वातावरणातली जी गरमी आहे, उन्हाळा जो होतो आहे तो पण सहन होईल आणि त्याची पण टेम्परेचर कमी होईल. प्लस त्याच्याबरोबर आपल्या सर्वांना छाया, सावली पण खूप छान पद्धतीची मिळेल. सो प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.